28 फेब्रुवारीला अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये संघर्ष सुरू झालेला होता. त्यामध्ये आयातुल्ला अली खामेनी हे मारले गेलेले होते आणि त्यानंतर हा संघर्ष जो आहे तो थांबण्याचं नाव घेत नव्हता. इराणनेही स्ट्रेट ऑफ हॉर्मुझची जी समुद्रधुनी आहे, जी कधीही बंद पडलेली नव्हती, ती पूर्णपणे बंद नाही पाडली, पण त्याच्यावर नियंत्रण पूर्णपणे मिळवलेलं होतं आणि त्यांच्या मर्जीनुसारच जहाज जात होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतच्या युद्धामध्ये 2 आठवड्याच्या युद्धविरामाची म्हणजेच सीज फायरची घोषणा केलेली आहे. ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर एक पोस्ट केली आणि त्यामध्ये ही माहिती दिलेली आहे. त्यांनी सांगितलं की पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि जनरल आसिम मुनीर यांच्या विनंतीवरून हा निर्णय घेण्यात आला असल्याचं ट्रम्प यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. हा युद्धविराम या अटीवर आहे की इराणने होर्मुझची समुद्रधुनी म्हणजेच स्ट्रेट ऑफ होर्मुझ जो आहे तो त्वरित पूर्णपणे आणि सुरक्षितपणे व्यापारासाठी उघडलेली पाहिजे, असं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. अमेरिकेनं आपली लष्करी उद्दिष्ट जे आहेत ती पूर्ण केलेली आहेत आणि ते इराणसोबत दीर्घकालीन शांतता कराराच्या जवळ आहेत, असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे. त्यांचा स्वभाव जो आहे तो अत्यंत अनपेक्षित आहे, म्हणजेच अनप्रिडिक्टेबल आहे. त्यांना कोणीही ओळखू शकत नाही. त्यांनी ही घोषणा रात्री 8 वाजेच्या आधी केलेली आहे, म्हणजे त्यांनी 48 तासाची मुदत दिलेली होती आणि त्या मुदतीपूर्वी काही तास आधीच त्यांनी ही घोषणा केलेली आहे. त्यांनी इराणला धमकी दिलेली होती की तुमची सिव्हिलायझेशन म्हणजेच पूर्ण संस्कृती जी आहे ते पूर्णपणे नष्ट करू आणि त्याआधी अमेरिकेचे पीट हेक्सेट जे आहेत त्यांनी सुद्धा बॅक टू स्टोन एज अशा प्रकारची धमकी दिलेली होती आणि आता या धमकीनंतर 48 तास पूर्ण होणार असताना काही तास अगोदरच ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केलेली आहे. आता यामध्ये काही कारणं आहेत. अमेरिकेमध्ये वाढत्या महागाईमुळे आणि गॅसच्या किमती वाढल्यामुळे या युद्धाला विरोध होत होता. अमेरिकेतल्या 10 पैकी 7 ते 8 माणसं जी आहेत ती या युद्धाच्या विरोधामध्ये होती. त्यामुळे ट्रम्प प्रशासनावर दबाव होत होता. तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली की ट्रम्प यांनी इराणमधील जे पुलासारख्या नागरी पायाभूत सुविधा आहेत त्यांना लक्ष्य करण्याची धमकी दिलेली होती, जे झिनिव्हा कराराचं उल्लंघन होतं, वॉर क्राईम्स होता, म्हणजेच युद्धासाठी गुन्हा ठरू शकतो. टॉड हँटले जे जॉर्जिया युनिव्हर्सिटी यांच्या मते जरी इराणची लष्करी क्षमता कमी झाली असली तरी स्ट्रेट ऑफ होर्मुझवर त्यांचं नियंत्रण अजूनही कायम आहे. तो एक चिंतेचा विषय आहे, असं जॉर्जिया युनिव्हर्सिटीचे टॉड हंटली यांचं मत आहे. इस्रायलनेही या युद्धविरामाला संमती दिलेली आहे. मात्र लेबनॉनमध्ये आणि हिजबुल्लाह सोबत इस्रायलचा संघर्ष जो आहे तो अजूनही सुरू राहण्याची शक्यता आहे. गेल्या 40 दिवसांपासून सुरू असलेला इराण अमेरिका इस्रायल संघर्ष जो आहे तो अखेर 14 दिवसांची तात्पुरती युद्धबंदी जाहीर करण्यात आलेली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला 48 तासांची मुदत दिलेली होती, परंतु या सगळ्यामध्ये काही तास बाकी असताना त्यांनी दोन्ही देशांमध्ये तणाव वाढल्यामुळे युद्ध थांबवण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जातं. आता इराणचा 10 कलमी प्लॅन काय आहे, इराणने कोणत्या अटी समोर ठेवलेल्या आहेत युद्धबंदीसाठी, तर इराणनेही काही महत्त्वाच्या अटी ठेवलेल्या आहेत ज्यावर अमेरिकेनं सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ इराणने हा मार्ग 15 दिवसांसाठी खुला केलेला आहे. मात्र तिथून जाणाऱ्या प्रत्येक ऑइल टँकरवर $2 दशलक्ष इतकी ड्युटी आकारली जाईल. त्याच्यावर टॅक्स घेतला जाईल, जे इराणच्या नुकसान भरपाईसाठी वापरलं जातील. म्हणजेच इराणमध्ये जे काही नुकसान झालेलं आहे या संघर्षादरम्यान त्यासाठी हे पैसे वापरले जाणार आहेत, त्यामधून इराणची भरपाई होईल. आता इस्रायलकडूनही लेबनॉनमधील हिजबुल्लाहवर होणारे हल्ले जे आहेत ते थांबवणे आणि इराणचा शांततेसाठीचा युरेनियम कार्यक्रम सुरू ठेवणे, या संघर्षामुळे तेलाच्या किमती ज्या आहेत त्या $117 प्रति बॅरलपर्यंत पोहोचलेल्या होत्या. भारतासाठी सुद्धा ही एक महत्त्वाची आणि आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल, कारण भारताचा लागणारा जो 40% तेलाचा साठा आहे तो याच मार्गाने येत होता. कतारकडून येणारा गॅस जो आहे तो 60% नैसर्गिक गॅस सुद्धा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्याच मार्गाने येतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची संस्कृती म्हणजे सिव्हिलायझेशन नष्ट करण्याची धमकी दिलेली होती. तर इराणनेही अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ले झाल्यास तेल पुरवठा जो आहे तो कायमचा बंद करण्याचा इशारा दिलेला होता. आता या सगळ्यामध्ये युद्धाचे निष्कर्ष काय निघालेले आहेत, तर अमेरिकेने जे उद्दिष्ट ठेवलेले होते, सत्तांतर, अण्वस्त्र प्रकल्प नष्ट करणे, हे जे उद्दिष्ट ठेवलेले होते त्यापैकी किती उद्दिष्ट पूर्ण झालेले आहेत? जे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हे युद्ध सुरू केलेलं होतं त्यापैकी किती उद्दिष्ट पूर्ण झालेले आहेत, हा देखील एक प्रश्न आहे. ते पूर्ण झालेले नाहीत. दुसरीकडे इराणने जगाला हे दाखवून दिलं की ते इराक आणि अफगाणिस्तान किंवा व्हेनेझुएला सारखे कमकुवत देश नाहीत. तज्ज्ञांच्या मते संयुक्त राष्ट्र, UN ज्या काही यासारख्या संघटना आहेत त्या निष्प्रभ ठरलेल्या आहेत. जगातील राष्ट्र जे आहेत ते आता ताकदवर होत आहेत, पण संघटना मात्र कमकुवत झालेल्या आहेत. त्यामुळे असे संघर्ष जे आहेत आता
वारंवार उद्भवू शकतात, कारण की असा संघर्ष होतो त्यावेळेस युनायटेड नेशन किंवा या ज्या काही संघटना आहेत त्यांचं काम असतं, परंतु त्या निष्प्रभ ठरलेल्या आहेत. ह्या युद्धामधून ते सिद्ध झालेलं आहे. पुढील 15 दिवस चर्चेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून यातून कायमस्वरूपी तोडगा निघावा अशी आपण आशा व्यक्त करू. आता पुढच्या ज्या वाटाघाटी आहेत त्या पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये होण्याची शक्यता आहे, असं काही माध्यमांमध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय घडतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. युद्धविराम झालेला आहे. 15 म्हणजे 14 दिवसासाठी 2 आठवड्यांचा सीज फायरची घोषणा ट्रम्प यांनी केलेली आहे. तर येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय होतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर याबद्दल तुम्हाला आणखीन काही माहिती असेल तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.